भाड्याने देणे आहे हॉटेल आणि फंक्शन हॉलसाठी जतमधील सर्वात मोक्याची जागा। 2700 स्क्वेअर फूट जागा प्रशस्त हॉटेल रेस्टॉरंटसाठी। तुम्ही जतमध्ये नवीन रेस्टॉरंट किंवा ब्रँड सुरू करण्याचा विचार करत आहात, मग ही जागा तुमच्यासाठीच आहे। जत सिटी बस स्टँडच्या अगदी समोर, नॅशनल हायवे टच प्रॉपर्टी, शहराच्या मध्यभागी जास्त गर्दीचा परिसर, प्रशस्त किचन, बाथरूम इत्यादी, फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग, इतर सुविधा, ग्राहकांच्या सोयीसाठी इमारतीत लिफ्ट उपलब्ध, पॉवर बॅकअप, अखंड वीज पुरवठा, बाहेरच्या कामगारांना राहण्यासाठी स्टाफ रूम। समर्थ पवार, एकदा अवश्य भेट द्या आणि लोकेशनचा अनुभव घ्या। मोबाईल नंबर 80 87 88 81 72। आमचा पत्ता SP 24 प्लाझा, जत बस स्टँडच्या अगदी समोर, जत विजापूर रोड, जत। पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे। भाजपाचे नेते सुवेंद्र अधिकारी नवे मुख्यमंत्री होणार आहेत। उद्या ते 11 वाजता शपथ घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप बंगालमध्ये आपले पहिले सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे। पश्चिम बंगालमधील नव्या सरकारचा शपथविधी 9 मे रोजी होईल। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकाता इथं दाखल झाले, जिथे सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केले। सूत्रानुसार शपथविधी सोहळ्यापूर्वी विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे। अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्यांची निवड होण्याची शक्यता आहे, जो बंगालचा पुढील मुख्यमंत्री असेल। 3 दशकांनंतर मुख्यमंत्रीपद सांभाळले। सुवेंदू अधिकारी यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी झाला। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत। अधिकारी यांना एक राजकीय वारसा लाभलाय। त्यांनी पंचायत स्तरापासून संसदेपर्यंत मजल मारली आहे। 2005 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये ते तामलुक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले। नंदीग्राममधील भूसंपादन विरोधी आंदोलनातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना बंगालच्या राजकारणात मेदिनीपूरचे राजे म्हणून ओळख मिळाली। डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले। त्यानंतर त्यांनी मे 2021 ते 2026 पर्यंत पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले। आता ते पश्चिम बंगालमधील सर्वोच्च पद स्वीकारतील। सुवेंदू अधिकारी यांनी 1995 मध्ये काँग्रेस पक्षाकडून कांताई नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 1995 ते 2026 या जवळपास 3 दशकांनंतर मुख्यमंत्री म्हणून हे त्यांचं यश आहे। अधिकारी यांना त्यांच्या कुटुंबात 2 भाऊ आहेत। दिव्येंदू अधिकारी यांनी तामलुकमधून खासदार आणि आमदार म्हणून काम केलंय। दुसरे भाऊ सौमेंद्र अधिकारी यांनी कांथी नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय आणि सध्या ते कांथीमधून खासदार आहेत। अधिकारी अविवाहित आहेत। त्यांच्या आई गायत्री अधिकारी यांनी आपले जीवन सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी समर्पित केले। अधिकारी शनिवारी 9 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।